नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अत्यंत रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी आज आपण खास किचन टिप बघणार आहोत. तर या आजच्या खास किचन टिप आहेत 31 डिसेंबर स्पेशल 31st नाईट. याच्यासाठी आज आपण नॉनव्हेज ज्यांना आवडतं व ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी खास. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. पनीर भुर्जी बनवताना त्यात पावभाजी मसाला हा आवर्जून घालावा. यामुळे पनीर भुर्जीची चव खूपच टेस्टी अशी लागते. प्रत्येक सुगरणींसाठी खास पुढील टिप आहे. टिप नंबर 2. दम आलू बनवताना बटाटे उकडताना त्यात बटाट्यांना काटेरी चमच्याने बटाट्यांना मधोमध होल करून घ्या. यामुळे बटाटे लवकर उकडले जातात. तर बटाटे लवकर उकडल्यामुळे आपल्या गॅसची पण बचत होते. त्यासाठी बटाटे उकडताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी ही पुढील खास टीप आहे. टीप नंबर 3. फ्राय केलेले मासे कुरकुरीत हवे असतील तर मासे तळण्याआधी लागणारे तांदळाचे पीठ आणि रव्यामध्ये थोडेसे बेसन पीठ मिसळा व माशाला लावून लहान ते मध्यम आचेवर तळा. यामुळे मासे एकदम कुरकुरीत असे होतात व चवीला पण हे मासे अत्यंत टेस्टी असे लागतात. तर ज्यांना मासे खायला आवडतात त्यातल्या त्यात फ्राय केलेले मासे आवडतात त्यांच्यासाठी ही खास टीप आहे. टीप नंबर 4. रसगुल्ले करताना पनीरचे गोळे करण्यापूर्वी 1 चमचा साखर टाकावी. यामुळे साखर पाकात विरघळते आणि रसगुल्ले खूप छान जाळीदार असे होतात. तर ज्यांना रसगुल्ले स्वीट खायला आवडतं त्यांच्यासाठी ही खास टीप आहे. आवडली तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 5. बेसनाचे लाडू बनवताना त्यात थोडेसे मूग डाळीचे पीठ घातल्यास बेसनाचे लाडू खूपच चविष्ट असे लागतात. 31 डिसेंबर स्पेशल ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी ही खास पुढील टीप आहे. अगदी हॉटेलमध्ये भेटतं अगदी तसंच. टीप नंबर 6. क्रिस्पी फ्राईड चिकन घरी बनवण्यासाठी चिकन बनवताना ते तळताना त्यात तेल शोषले जाते आणि ते क्रिस्पी होत नाही. तर चिकन बुडवण्यासाठी बॅटर तयार करत असाल तर त्यात तांदळाच्या पिठाचा वापर करा व त्यात थोडंसं बेसन पीठ पण घाला. यामुळे हॉटेलसारखी चव आणि क्रिस्पी फ्राईड चिकन तयार होईल. तर अगदी हॉटेलमध्ये भेटतं अगदी तसंच. जर तुम्हाला घरी क्रिस्पी फ्राईड चिकन बनवायचं असेल त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास पुढील टीप आहे. टीप नंबर 7. चिकन किंवा मटण कुकरमध्ये न शिजवता ते पातेल्यामध्ये शिजवावे. यामुळे त्यातील पोषक घटक तसेच राहतात व ते चवीला मटण खूपच जास्त टेस्टी असे लागते. तर चिकन मटण बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे. टीप नंबर 8. अंड्याचे आमलेट बनवताना तव्यावरील तेलात थोडेसे मीठ भुरभुरून पसरावे. यामुळे आमलेट तव्याला अजिबात चिटकत नाही. तर अंड्याचं आमलेट बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे. टीप नंबर 9. गुलाबजामुनचे गोळे करताना ते मोठ्या आकाराचे बनवावे. कारण ते तळल्यानंतर पाकात टाकल्यावर फुलतात आणि आकाराने मोठे होतात. तर गुलाबजामुनचे गोळे बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक गृहिणीसाठी व प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे. टीप नंबर 10. ग्रेव्हीच्या भाजीसाठी शक्यतो नेहमी गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे भाजीला छान अशी तर्री येते व यामुळे खूप छान अशी तवंगबाज व तर्रीबाज आपली भाजी तयार होते. टीप नंबर 11. जिलेबी बनवताना नुसत्या मैद्याऐवजी मैदा व रवा समप्रमाणात घेऊन केली तर जिलेबी जास्त कुरकुरीत अशी होते. तर जिलेबी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. चिकन तळताना तेलात थोडे मीठ घाला. ही खूप चांगली टीप आहे. यामुळे चिकन कमी तेल शोषून घेते व चांगले तळले जाते. तर चिकन तळताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 13. नेहमी मासे तळताना तवा व तेल चांगले तापवून घ्यावे.
यामुळे मसाला माशाला सुटून पडणार नाही. तर मासे बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 14. छोले किंवा वाटाण्याची भाजी बनवताना भाजी घट्ट व दाटसर अशी होण्यासाठी थोडे वाटाणे किंवा छोले मिक्सरला वाटून त्याची पेस्ट भाजीमध्ये घालावी. यामुळे भाजी घट्ट तर होतेच व चवीला पण अत्यंत टेस्टी अशी लागते. तर वाटाण्याची किंवा छोल्याची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 15. दुधी भोपळ्याचा हलवा करताना भोपळ्याच्या किसामध्ये चिमूटभर खायचा सोडा घातल्यास दुधी भोपळ्याचा नैसर्गिक रंग टिकून राहतो आणि हलव्यामध्ये दूध घातल्यास ते सुद्धा नासत नाही. तर दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे. ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यातलं त्यात चिकन बिर्याणी आवडते त्यांच्यासाठी खास. टीप नंबर 16. चिकन बिर्याणीसाठी तांदूळ वापरताना तो शिजवून थंड करून मगच वापरावा. थंड झाला की भात छान मोकळा मोकळा होतो. तर चिकन बिर्याणी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.